नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गावरान चिकनची बिर्याणी ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी गावरान चिकन घेतलेलं आहे. हे 1/2 किलो चिकन आहे. आणि आता आपण यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा. हिरव्या मिरचीचा ठेचा हा आपण हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलेला आहे. या हिरव्या मिरचीचा ठेचा आपण 1 चमचा टाकलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा. बिर्याणी मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा, आपण 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला आणि आपण इथे तळून घेतलेला कांदा टाकणार आहोत. आता हा कांदा मी कसा तयार केलेला आहे त्याची आपण पटकन एक रेसिपी पाहून घेऊया. मी इथे मध्यम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत. मोठे कांदे असतील तर तुम्ही 2च कांदे घ्या. आणि आता आपण हे कांद्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे कांदे मधोमध असे कट करून घ्यायचे. सर्व कांदे कट करून झाले की आपण जी चिप्स पाडण्याची किसणी आहे ती घेऊया आणि त्याने आपण कांद्याचे स्लाइस पाडून घेणार आहोत. कांद्याचे स्लाइस पाडताना जरा हाताला लागणार नाही ह्याची काळजी घ्या. एकदम पातळ असे मी स्लाइस पाडून घेतलेले आहेत. पातळ केलेले स्लाइस तळण्यासाठी पटकन असे तळले जातात. आता हे सर्व कट केलेले कांदे आपण त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊया. एकदम पातळ असे मी कांदे कट करून घेतलेले आहेत. आणि आता गरम तेलामध्ये आपण हे कांद्याचे स्लाइस तळून घेणार आहोत. छान असा खरपूस कलर, लाल कलर यायला सुरुवात झाली की आपण लगेचच काढून घ्यायचं, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते तर कांद्याचा कलर लगेचच बदलतो. लाल कलर आला की मी हे कांदा काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कांदाचा कलर बदललेला आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले कांदे तळून झालेले आहेत. आणि आता आपण हा तळलेला कांदा बिर्याणीमध्ये किंवा चिकनमध्ये टाकून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. हे दही आंबट नाही आहे. जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर तुम्ही पाव वाटी दही टाकून घ्या. हे ताजं दही असल्यामुळे मी अर्धी वाटीच दही घेतलेला आहे. आणि आता आपण सर्व मसाले चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत. आपले चिकनला मसाले मॅरिनेट करून झालेले आहेत. अर्ध्या तासासाठी मी हे चिकन झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इथे बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. हा 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेणार आहोत. आता हा तांदूळ आपण सुरुवातीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ धुवून झाला की आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण एक स्टीलचं पातेलं घेऊन ज्या वाटीने मी तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने मी 5 वाटी पाणी पातेल्यात घेतलेलं आहे, किंवा पाव पातेलं आपण पाणी घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपण एक मोठी विलायची मी ही ठेचून घेतलेली आहे, दालचिनीचा तुकडा, चक्रीय फूल, काही खडे मसाले टाकून घेऊया. तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, अर्धा चमचा जिरे टाकून पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून
जो आपण तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यातले पाणी काढून टाकायचे आणि हे आपण गरम झालेल्या पाण्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया आणि एकसारखं हलवून घेणार आहोत. आपला राईस शिजत आहे तोपर्यंत अर्धा तास झालेला आहे. आपले चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिक कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण 2 लाल मिरची टाकून घेऊया आणि जे मॅरिनेट केलेलं आपण चिकन आहे ते आपण कुकरमध्ये काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे चिकन तेलामध्ये 5 मिनटं परतून घेऊया. चिकनला छान असं तेल सुटायला पाहिजे. आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं नव्हतं, कारण मीठ टाकलं तर चिकनला पाणी सुटेल. त्यासाठी आपण आता परतत असताना इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपण ह्याच्यावर 5 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया. म्हणजे छान असं चिकनला ते मसाल्यांना तेल सुटेल. तुम्ही पाहू शकता चिकनला तेल सुटलेलं आहे. आता 1 मिनिट हलवून आपण ज्या भांड्यात चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते भांडं मी धुवून टाकणार आहे. त्यासाठी मी तर पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. ते पाणी आपण या चिकनमध्ये टाकून मिक्स करून कुकरला आता आपण झाकण लावून घेऊया आणि हाय फ्लेमवर आपण कुकरची 1 शिट्टी काढून घेणार आहोत. अख्खा नारळ फोडला. एक शिट्टी झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकर आपण पूर्णपणे बंद करून घेणार आहोत. कुकर आपला थंड होत आहे तोपर्यंत आपला इकडं राईस देखील 80% शिजला गेलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. जास्त शिजवायचा नाही आहे, 80% शिजवायचा. राईसचा आपला तुकडा व्हायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि या राईसमध्ये पाणी आहे तर आपण हा चाळणीत काढून घेऊया. मी इथं कढईवर एक चाळण ठेवलेली आहे. त्या चाळणीत आपण हा शिजवलेला राईस काढून घेणार आहोत. राईस चाळणीत काढल्यानंतर आपण तो पसरवून ठेवूया आणि जे खडे मसाले आपण राईसमध्ये टाकलेले होते ते खडे मसाले आपण काढून घेणार आहोत. खडे मसाले दाताखाली आल्यावर व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे मी राईसमधले सर्व खडे मसाले काढून घेणार आहे. आपला कुकरही आता थंड झालेला आहे. आता आपण खोलून पाहूया. आहा, मस्त असं तर्री आलेली आहे. आपण चिकन शिजले का चेक करूया. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. सुरी सहज चिकनमध्ये जात आहे, म्हणजे आपलं चिकन शिजलेलं आहे. आता ह्यातलंच अर्धं चिकन मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आपण लेयर्स बिर्याणी करत आहोत आणि राहिलेलं मी असंच कुकरमध्ये ठेवणार आहे. आता त्यावर आपण शिजवलेला राईस गरम गरमच असताना टाकून घेऊया आणि राईस व्यवस्थित असा कुकरमध्ये पसरवून घ्यायचा. त्यावर आपण
तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आपण ह्याच्यावर बिर्याणी मसाला स्प्रिंकल करणार आहोत. आणि थोडंसं साजूक तूप टाकून घेऊया. आता आपण दुसरी लेअर लावूया. जे आपण चिकन काढून ठेवलेलं होतं ते आता वरून टाकून घेऊया भातावर. दुसरी लेअर आपण तयार करत आहोत. आता पुन्हा आपण जे शिजवलेला राईस आहे त्याची दुसरी लेअर लावून घेऊया. व्यवस्थित असा राईस आपण कुकरमध्ये पसरवून झाला की त्याच्यावर पुन्हा आता आपण बिर्याणी मसाला स्प्रिंकल करणार आहोत. तळून घेतलेला कांदा टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि थोडंसं साजूक तूप टाकून आपण कुकरला झाकण लावून, आपण लेयर्स लावताना कुकर हा आपण गॅसवर ठेवलेला नाही आहे, आपण खालीच लेयर्स लावून घ्यायचे. आणि झाकण लावल्यानंतर हाय फ्लेमवर, मी आता कुकर गॅसवर ठेवून हाय फ्लेमवर कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे. एक शिट्टी झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकर आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. अगदी 1 तासात आणि 2 शिट्टीत आपण दम बिर्याणी तयार केलेली आहे. कुकर थंड झालेला आहे. आता आपण उघडून पाहूया. किती सुंदर असं आपली बिर्याणी झालेली आहे. आपण पूर्णपणे आधी कुकरमधली वाफ जाऊन देणार आहोत. त्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत मोकळा अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम सुटसुटीत मोकळी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपण ही चिकन बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेऊया. खाण्यासाठी पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारी ही चिकन बिर्याणी आहे.